B.Ed द्वितीय वर्ष शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र विज्ञान अभ्यासक्रम रचनेची मूलतत्वे सांगू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण अभ्यासक्रम म्हणजे काय ते पाहूयात. अभ्यासक्रम हा शब्द इंग्रजी करिक्युलम या शब्दापासून आला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टाप्रमाणे विद्यार्थ्यात वर्तन परिवर्तन घडवून आणण्याचे एक साधन म्हणजे अभ्यासक्रम होय. अभ्यासक्रम म्हणजे फक्त शालेय बौद्धिक विषय ॲकॅडमिक सब्जेक्ट्स नव्हे, तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संबंध आणि वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळाची मैदाने, सभागृह इत्यादीत होणाऱ्या प्रक्रियांचाही त्यात समावेश होतो. विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात स्कूल कॅम्पसमध्ये जे अनुभव प्राप्त होतात किंवा प्राप्त झाले पाहिजेत त्यांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. करिक्युलम इज द होल अमाउंट ऑफ एक्सपिरियन्स दॅट द चाइल्ड रिसिव्ज विथिन द स्कूल कॅम्पस. अभ्यासक्रम रचनेची मूलतत्वे. पहिले तत्व संपूर्ण विकासासाठी अनुभवांचा समावेश. विज्ञानाचा अभ्यासक्रम विषयापुरता पाठ्यपुस्तकाभोवती केंद्रित नसावा. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होऊ शकेल अशा विविध अनुभवांचा समावेश त्यात असावा. उदाहरणार्थ, प्रायोगिक कौशल्यासाठी संधी, कृतीवर भर देणे, सहली, क्षेत्रभेटीतून निरीक्षण, छोट्या प्रकल्पांचे आयोजन इत्यादी प्रत्यक्ष अनुभव अंतर्भूत असावेत. अभ्यासक्रम रचनेचे दुसरे मूलतत्व आहे उद्दिष्टांची निश्चितता. विज्ञान अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे आणि वर्गवार नेमकी उद्दिष्टे यांचा विचार करून अभ्यासक्रमात आशय घटकांची रचना केली जावी. केवळ बौद्धिक विकास उद्दिष्ट नसावे, तर वैचारिक, कौशल्यात्मक, वृत्ती, निर्मिती यासारखे विकासही साधले जावेत. अशा बाबींचा समावेश त्यात असावा. उदाहरणार्थ, तर्क करणे, निरीक्षण करणे, अनुमान काढणे, कार्यकारणभाव स्पष्ट करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे इत्यादी उद्दिष्टांचा विचार व्हावा. क्रमांक 3, अंतर्भूत घटकांची मांडणी. सोप्या घटकांकडून हळूहळू क्रमाने कठीण घटकांकडे अशी मांडणी असावी. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे अशी मांडणी असावी. मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे ही तत्व उपयोगात आणावी. जसे हवा घटक, त्यांचे प्रमाण, हवेचे प्रदूषण खालच्या स्तरावर आणि वायूंची रचना व गुणधर्म वरच्या स्तरावर शिकवावे. निसर्ग चुंबक, चुंबकाचे गुणधर्म, त्यांचे विविध उपयोग झाल्यावरच चुंबक निर्मिती, विद्युत चुंबक, वापरलेली साधने असा क्रम अध्यापनाचा असावा. झाडाचे अवयव, त्यांची कार्ये शिकवल्यानंतरच वरच्या वर्गातून प्रत्येक अवयवांचे प्रकार व त्या प्रत्येकाची रचना, त्यात होणाऱ्या जैविक क्रिया अशा क्रमाची मांडणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर विविध उपघटकांचा स्पष्ट उल्लेख अभ्यासक्रमात असावा. फक्त उल्लेख करून थांबू नये, तर त्यातून कोणत्या विविध किमान अध्ययनक्षमता विकसित व्हाव्यात त्यांचाही निर्देश अभ्यासक्रमात असावा. उदाहरणार्थ, अन्न घटकांचे उपयोग जाणतो. घटक अन्न इयत्ता 4. सूर्य ऊर्जेचे उगमस्थान आहे हे जाणून घेतो. ऊर्जेची शक्य तेवढी बचत केली पाहिजे हे जाणतो. घटक ऊर्जा इयत्ता 5. कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म जाणतो इयत्ता 7. दैनंदिन जीवनात कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कुठे कुठे केला जातो याची जाण आहे इयत्ता 7वी. चौथे मूलतत्व समवाय साध्यता. ज्ञान हे एकसंघ असते. याच्या जाणीवेसाठी विषयांचा एकमेकाशी समवाय साधणे आवश्यक आहे. विज्ञानाची गणिताशी, भूगोलाशी, भाषेशी, चित्रकलेशी समवाय साधता येईल अशा प्रकारे आशय घटकांचा समावेश असावा. जसे भूगोलातील जलसंवर्धन व वनस्पती संपदा यांचा संबंध विज्ञानातील पाण्याची रचना, शुद्धीकरण, आरोग्य तसेच वनस्पती व हवेचे प्रदूषण यांच्याशी आहे. विज्ञान विषयाच्या अंतर्गत शाखा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्रांच्या परस्पर घटकात समवाय साधता यावा अशी रचना करावी.
ह्या शाखा स्वतंत्रपणे शिकवतानाही त्यांच्यात अंतर्गत संबंध आहे हे स्पष्ट करता यावे. भौतिकशास्त्रातील कार्य व ऊर्जा घटकांशी, रसायनशास्त्रातील जलऊर्जा, अणुऊर्जा निर्मितीविषयीचे ज्ञान, जीवशास्त्रातील हवा आणि पाण्याचा प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. 5वं तत्त्व दैनंदिन जीवनाशी सांगड. अभ्यासक्रम जीवन समृद्ध करणारा असला पाहिजे. विज्ञानाच्या सर्व शाखांतून असलेले घटक मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असावेत. निदान प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर तो आवश्यक असावा. अभ्यासक्रमात नोंदविलेली तसेच इतर सूचित केलेली मार्गदर्शनपर उदाहरणे विद्यार्थ्यांच्या दररोजच्या जीवनातील परिसरातील असावीत. याद्वारे विद्यार्थ्यात विषयाबद्दल अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अध्ययन अर्थपूर्ण होऊ शकेल. विद्यार्थी केंद्रित. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आवडी, निवडी, छंद, प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्या या व्यक्तिभिन्नतेनुसार आणि मनोवृत्तीला अनुकूल असे शिक्षण दिल्यास त्यांचे लक्ष लागेल, अध्ययन रंजक होईल. म्हणून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींना अभ्यासक्रमात वाव असावा. बोजड, कंटाळवाणा, साचेबंद अभ्यासक्रम असू नये. त्यासाठी कृती, व्यवसाय, प्रात्यक्षिक यांचा भरपूर समावेश करावा. मुलांना या गोष्टी विशेष आवडतात. विज्ञान अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके स्वतः करणे, दिग्दर्शित करणे, निरीक्षणे, रसग्रहण करणे, कृती, प्रात्यक्षिके करून पाहणे, विविध स्थळांना भेटी देऊन माहिती मिळवणे इत्यादी स्पष्ट सूचना असाव्यात, तरच अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित होईल. 7वे तत्त्व अभ्यासपूरक कार्यक्रमाची जोड. केवळ विषयज्ञान व तत्संबंधी शालेय प्रात्यक्षिके यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही, तर त्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रम उपक्रमांची जोड असावी. अभ्यासक्रमात तशा उपक्रमांची नोंद व मार्गदर्शक सूचनाही असाव्यात. विज्ञान अभ्यासक्रमात असे उपक्रम आवश्यकच आहेत. उदाहरणार्थ, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी, शास्त्रज्ञांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करणे, वैज्ञानिक प्रदर्शन व विज्ञान जत्रा भरवणे, वैज्ञानिक विषयावरील भाषणे, परिसंवाद, लेखन इत्यादीच्या स्पर्धा, टाकाऊ वस्तूतून शास्त्रीय वस्तू निर्माण करण्याचे उपक्रम ही अभ्यासपूरक उपक्रमाची जोड असावी. 8वे तत्त्व उपलब्ध कालावधीचा विचार. प्रत्यक्ष वर्गाध्यापन, कृती व प्रात्यक्षिके इत्यादी सर्वांचा विचार करून उपलब्ध कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण होईल असाच तो ठरवलेला असावा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासक्रम रचनेची 8 मूलतत्वे अभ्यासलेली आहेत. पहिले तत्त्व संपूर्ण विकासासाठी अनुभवांचा समावेश, उद्दिष्टांची निश्चितता, अंतर्भूत घटकांची मांडणी, समवाय साध्यता, दैनंदिन जीवनाशी सांगड, विद्यार्थी केंद्रित अभ्यासपूरक कार्यक्रमाची जोड आणि शेवटचे उपलब्ध कालावधीचा विचार. तर या मूलतत्वांचा अभ्यास करा आणि विज्ञान अभ्यासक्रमाची मूलतत्वे तुम्ही सहजपणे सांगू शकाल. धन्यवाद.